वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम्। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरत्तिप्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानदेव भगवंत भक्तांना, भागवत आणि सामदेव 65 भक्तांना सर्वांना वंदन। आज आता खरं म्हणजे भागवतामध्ये सगळी वेदस्तुतीचा एक अध्याय आहे। 87वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि भगवान नारायण सगळ्या ऋषींना ते सांगतायत। परीक्षिताला पण शुकदेव सांगतायत। तर मला असं वाटतं की ते ज्ञान आता जे आहे आपल्याला खूप ठिकाणी झालेलं आहे आणि ऋषींनी आपल्याला जे प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत ते सगळे षडचक्रातून भेदन कसं करायचं वगैरे असे सगळे मार्ग सांगितलेले आहेत। तर आणि भगवंताची जी माया आहे, मायेमुळे सगळे जीव याच्यात गुंतून पडतात असं सगळं नारदांनी पण सांगितलेलं आहे की परम पवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णाला नमस्कार केलाय आणि प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी आपण सगळे कलावतार धारण करता। तर कृष्णद्वैपावनांच्या आश्रमाकडे ते सगळे गेलेले आहेत आणि व्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार केला। आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकलं होतं ते सगळं नारदांनी त्यांना सांगितलं आणि भगवानच या विश्वाचा संकल्प करतात। त्याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवट तेच असतात। प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत। तेच ही सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच सगळ्यांचं नियंत्रण करत असतात। गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचं अनुसंधान सोडतो, गाढ झोपेत आपल्याला काहीच कळत नाही, आपलं अस्तित्वही कळत नाही, त्याप्रमाणे ज्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो। एकदा भगवंताची प्राप्ती झाली, सगळ्या ग्रंथांमध्ये हाच विषय सांगितलेला आहे की एकदा आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली की बाकीच्या सगळ्या अज्ञानामुळे होणाऱ्या ज्या गोष्टी सत्य वाटतात ते आपल्याला असत्य वाटायला लागतात आणि म्हणून सगळ्यांनी या मायेच्या पलीकडे जायचे। संसार भाव दूर करणाऱ्या श्रीहरींचं सतत चिंतन करायचे। असा नारद आणि नारायणाचा जो संवाद आहे तो 87वा अध्याय बराच मोठा होता म्हणून मी थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आता 88मध्ये शिवांचं संकटमोचन असा एक अध्याय आहे की शिवाला काय संकट आलं ते आपण जरा बघूयात। राजा विचारतोय की सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव, असुर किंवा मनुष्य भजतात ते बहुतेक धनसंपन्न होतात। शिवाची आराधना खूप लोक करत असतात। शिवा तसा तो सांब, सदाशिव, भोळा शंकर असं म्हणतो आपण आणि त्याची आराधना केल्यावर कित्येकांना कित्येक वर दिलेले आहेत, अगदी आसुरांना सुद्धा दिलेले आहेत।
आणि अगदी विष्णूची उपासना करणारे मात्र साधारणतः तसे नसतात. म्हणजे शिवाची उपासना केल्यावर सगळे धनसंपन्न होतात असं म्हटले, असा भेद सांगितला आहे त्यांनी. आणि दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत, पण त्यांच्या उपासकांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असं फळ मिळत असतं. याविषयी माझ्या मनात थोडा संदेह आहे, परीक्षित राजा विचारतोय, आणि मी आपल्याकडून याचं कारण समजून घेतोय. म्हणून शुक महाराज सांगतात की शिव नेहमी आपल्या शक्तीनं युक्त असतात. ते सत्वादी गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत. वैकारिक म्हणजे विकारातून निर्माण होणारं वैकारिक, तेजस आणि तामस असे अहंकाराचे 3 भेद आहेत. या त्रिविध अहंकारापासून 10 इंद्रिय, पंचमहाभूते, एक मन, आणि मन हे 16वे इंद्रिय. तर 16 पदार्थ उत्पन्न झाले. आणि म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतांपैकी कोणाची उपासना केल्यावर त्या देवतेनुसार ऐश्वर्य प्राप्ती होते. पण श्रीहरी प्रकृती पलीकडील स्वतः पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत. त्यांच्याकडे हे 3ही प्राकृत गुण नाहीत. ते सर्वज्ञ आहेत, सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहेत. जो त्यांचे भजन करतो तो स्वतःसुद्धा गुणातीत होतो. म्हणजे भगवंताचं स्मरण किंवा चिंतन केल्यानंतर आपल्याला गुणातीत होण्याची संधी आहे. म्हणून परीक्षितचे आजोबा म्हणजे धर्मराज. तर शुक महाराज त्याला सांगतायत की तुझे आजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर भगवंताकडून विविध प्रकारच्या धर्मांचं वर्णन ऐकताना एक प्रश्न केलेला होता की जे मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी यदुवंशामध्ये अवतरले होते त्या भगवंतांनी युधिष्ठिराची ऐकण्याची इच्छा पाहून काय उत्तर दिलं होतं ते सांगतात. की भगवंत असं म्हणाले होते की ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचं सर्व धन मी हळूहळू काढून घेतो. किती छान सांगितले बघा, मला हे फार पटले. आणि मी जेव्हा निर्धन होतो तेव्हा त्याचे बांधव दुःखाकुल झालेल्या त्याला सोडून जातात. म्हणजे धन राहिलं नाही, निर्धन झाला मनुष्य की कुणी, आपल्याकडे एक नियमच आहे ना, असतील शीत तर जमतील भूत. आपण जर धनसंपन्न असू, सुसंपन्न असू तर आपल्या जवळ गोतावळा मोठा असतो. आणि आपण जर निर्धन झालो हळूहळू सगळे सोडून जातात. मग पुन्हा तो मनुष्य जो निर्धन झाला तो परत धन मिळवण्याचा उद्योग करायला लागतो. आणि पुन्हा मी त्याचे प्रयत्न तरीसुद्धा निष्फळ करतो म्हणतात. त्यामुळे तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो, तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो. म्हणजे भगवंताच्या भक्ताशी मैत्री केली तरीसुद्धा भगवंत आपल्यावर कृपा करतो. आणि माझ्या कृपेनं त्याला परम सूक्ष्म अनंत सच्चिदानंद स्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते. अशा प्रकारे माझी आराधना करणं अत्यंत कठीण आहे. हे जाणून लोक मला सोडून इतर देवतांची आराधना करतात. आणि त्यातले त्यात शंकर फार सोपं आहे. नंतर ते लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांकडून राज्य, वैभव इत्यादी मिळवून उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणाऱ्या देवतेलाही विसरतात. तो भस्मासुराचा तर वर माहिती आहे आपल्याला, की ज्याच्या डोक्यावर हात ठेवू तो मरण पावेल, नाश पावेल. शेवटी त्याने शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला लागला. आणि मग तो इतका धावून पळत सुटला आणि शेवटी विष्णूंना शरण आला. आणि मग विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं पुन्हा सुंदर असं. आणि मग त्याच्या भोवती गेल्यानंतर भस्मासूर तिच्या मोहात पडला. आणि मग ती म्हणते माझी एकच अट आहे, मी जसं करीन तसं तू करायचंस. त्याला वाटतं छान आहे की आपल्याला हिच्या मोहात पडला तो. आणि मग ती प्रत्येक ॲक्शन करायला लागली तशी तो करायला लागला. शेवटी तिनं आपल्या डोक्यावर हात ठेवला, त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा नाश झाला. म्हणजे विष्णूंना सगळ्यांचं निस्तरायची वेळ येते. आता शुक महाराज म्हणतात की परीक्षिता, ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव इत्यादी देव शाप आणि वर देण्यास समर्थ आहेत. पण यापैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर वर किंवा शाप देतात. ब्रह्मदेवाने असेच कित्येकांना वर दिलेले आहेत, शाप दिले. पण विष्णू तसं करत नाही. याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात की एकदा वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले. जसं मी भस्मासुराचं सांगितलं तसं वृकासुराला सुद्धा. तर तो शकुनीचा पुत्र होता, तो दुष्ट होता. एके दिवशी त्यानं नारदांना पाहून विचारलं, तिन्ही देवांमध्ये लवकर प्रसन्न होणारे कोण? नारद लगेच म्हणाले की तू भगवान शंकराची आराधना कर, त्यामुळे तुझी इच्छा ताबडतोब पूर्ण होईल. ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात
आणि थोड्याशा अपराधाने झटकन रागावतात. रावणानं आणि बाणासुराने भाटांप्रमाणे त्याची थोडीशी स्तुती केली त्यांची, आणि ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अतुलनीय ऐश्वर दिलं. नंतर रावणानं कैलासच उचलल्यामुळं आणि बाणासुराच्या नगररक्षणाचा भार घ्यावा लागल्यामुळं ते दोघंही संकटात पडले होते. हे ऐकून वृकासूर केदार क्षेत्री गेला आणि अग्नीला भगवान शंकराचं मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून अग्नीमध्ये हवन करायला लागले आणि त्याची आराधना, म्हणजे अग्नी हाच भगवान शंकर मानून असे 6 दिवस त्याने उपासना केली आणि शंकराचं दर्शन झालं नाही. तेव्हा त्याला अतिशय दुःख झालं आणि 7व्या दिवशी केदार तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्यानं आपले केस ओले झालेले मस्तक कुऱ्हाडीनं तोडून त्याचं हवन करावं असं ठरवलं. आता जगामध्ये जसा एखादा दुःखानं आत्महत्या करू लागला तर त्याला आपण वाचवतो, तसंच परमदयाळू भगवान शंकरसुद्धा काय करतात की अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडातून प्रगट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडतात, त्याला अडवतात आणि त्यांचा स्पर्श होताच वृकासुराचं जसंच्या तसं शरीर परिपूर्ण होतं. मग शंकर वृकासुराला म्हणतात, वत्सा थांब, मी तुला पाहिजे तो वर देतो. मला फक्त पाणी अर्पण केल्यानेही मी माझ्या शरणागत भक्तांवर संतुष्ट होत असतो. तू विनाकारण शरीराला का कष्ट देतोस? अत्यंत पापी अशा त्यानं सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरून जावा, जो आता मी सांगितला तोच वृकासुरान मागितला. आणि ही विनंती ऐकून भगवान रुद्र सुरुवातीला थोडे नाराज झाले, पण नंतर हसून म्हणाले, ठीक आहे. असं म्हणून त्या वरानं त्यांनी जणू सापाला अमृत पाजलं. आता खरं असे वर नकोच, म्हणजे त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये अट घालायला पाहिजे, पण तसं होत नाही. आणि मग वृकासुराच्या मनात पार्वती देवींचं हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली, पहिले पार्वतीलाच. आणि त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो असुर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा आपण दिलेल्या वरानं शंकर भयभीत झाले. तो त्यांचा पाठलाग करू लागला आणि ते त्याला भिवून कापत कापत पळू लागले. ते पृथ्वी, स्वर्ग आणि सगळ्या दिशांच्या शेवटापर्यंत पळत गेले. तरीसुद्धा तो पाठलाग करीत असल्याचं पाहून ते उत्तर दिशेला निघून गेले. आता मोठमोठे दैवसुद्धा हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचल्यानं स्तब्ध राहिले. शेवटी ते अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमान अशा वैकुंठ लोकी गेले. जगताला अभय देऊन स्वतः शांत असणाऱ्या संन्याशांचं एकमेव आश्रयस्थान असलेल्या, म्हणलं ना नारायणम, शेवटी अंती शरण कोणाला जायचं तर नारायणाला. आणि तिथं गेल्यावर जीवाला परत पृथ्वी तलावर यावं लागत नाही अशा वैकुंठात ते शंकरसुद्धा गेले. आता भक्तांचं भय नाहीसं करणाऱ्या भगवंतांनी पाहिलं की शंकर मोठ्या संकटात सापडले. तेव्हा ते आपल्या योगमायेने ब्रह्मचार्याचं रूप घेऊन दुरूनच वृकासुराकडे येऊ लागले. तेव्हा जसं म्हणलं मोहिनीचं रूप घेतलं, तशी यांना वेगवेगळी रूपं घ्यावी लागलीत. त्याच्या कमरेला मुंज गवताची दोरी, हरिणाजीन, एका हातात दंड आणि दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ होती. त्यांचं तेज धगधगत्या आगीसारखं होतं आणि त्यांनी हातात कुश घेतलं होतं. वृकासुराला त्यांनी नम्रतेचा बहाणा करून नमस्कार केला आणि भगवान म्हणतात की शकुनी नंदना, तू अत्यंत थकलेला आहेस. आता तो शकुनीचा पुत्र आहे ना वृकासूर, हे स्पष्ट दिसत आहे. तू फार लांबून आलायस काय? थोडीशी विश्रांती घे. पहा, हे शरीरच सर्व सुख उपभोगण्याचं साधन आहे. आणि हे समर्थ गृहस्था, यावेळी तू काय करू इच्छितोस? मला सांगण्यासारखं काही असलं तर सांग. कारण या जगामध्ये असं दिसतंय की लोक सहाय्यकांच्या द्वारा आपली कामं करून घेतात. तेव्हा शुक सांगतात, भगवंतांनी अमृतमधुर वाणीनं असं विचारल्यावर थकवा दूर झालेल्या त्यांना आपली तपश्चर्या, वरप्राप्ती, शंकरांचा पाठलाग हे सगळं पहिल्यापासून सांगितलं. मग भगवान म्हणतात, असं असलं तरी आम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवीत नाही. कारण दक्ष प्रजापतींच्या शापानं तो पिशाच्य झाला आहे आणि स्वतः तो प्रेत पिशाच्यांचा राजा आहे. हे दानवराज, जर तू त्या जगद्गुरूवर विश्वास ठेवत असशील तर लगेच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर. तोच उपाय त्यांनी त्याला सांगितला. हे दानवश्रेष्ठा, शंकराचं म्हणणं जर कोणत्याही प्रकारे खोटं ठरलं तर त्या खोटे बोलणाऱ्याला मारून टाक, ज्यामुळं तो पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही. भगवंताच्या अशा अतिशय गोडवाणीमुळं त्याची विवेकबुद्धी नाहीशी झाली.
त्यानं त्या मूर्खानं वर विसरून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला. त्याच क्षणी त्याचं डोकं फुटलं आणि तो डोक्यावर वज्र पडल्यासारखा जमिनीवर कोसळला. तेव्हा आकाशात देव जय जयकार करत, नमस्कार करत, वाह 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 असा घोष करायला लागले. आता पापी वृकासूर मेल्याबरोबर देवता, ऋषी, पितर आणि गंधर्व भगवंतावर पुष्पवर्षाव करायला लागले. अशा रीतीनं शंकर त्या संकटातून मुक्त झाले. भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या भगवान शंकराला म्हणाले, देवाधिदेवा, या दुष्टाला त्याच्या पापांनीच नष्ट केले. हे परमेश्वरा, महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखात राहील? आपण तर स्वतःहून जगद्गुरू विश्वेश्वर आहात, मग आपल्या बाबतीत काय सांगावं? अनंत शक्तीचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरींनी शंकराला संकटातून सोडवल्याची ही जी लीला आहे, हा जो कोणी दुसऱ्याला सांगेल किंवा जो कोणी ऐकतो तो संसार बंधनातून शत्रुभयापासून मुक्त होतो. योगेश्वर भगवान की जय. आता 2च हे राहिलेले आहेत अध्याय आणि आपल्याला भागवताची खरं आज बघूया जमली तर आरतीला वेळ झाला तर. अशा ह्या वेगवेगळ्या कथातून आपल्याला काय घ्यायचं हे आपण समजून घ्यायचं. खरं कथा केवळ कर्मणूक म्हणून नाही पाहिजे, तर आपणच कसे उन्मत्त होतो, म्हणजे या वृकासुरासारखे किंवा भस्मासुरासारखे ज्यानं आपल्याला वर दिलेलं आहे त्याच्यावरच उलटून पडायचं, हे बरोबर आहे का हो? मला सांगा तुम्ही. म्हणजे किती अविवेक त्यांच्याजवळ असतो. स्वार्थीपणा तर आहेच, मी आणि माझंच बघणारे आहेत, पण आपल्याला ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यालाच त्रास द्यायचा, त्याच्याच मागे लागायचं, हे जे धोरण आहे या दुष्टांचं, असुरांचं. आणि त्याच्यासाठी त्यांच्यापासून आपण 4 हात दूर राहायला पाहिजे. शिवाय सगळ्या ठिकाणी विवेक. जर आपली स्तुती केली, कुणी केली की आपण लगेच विरघळतो किंवा आपण विचार करत नाही. सद्विवेक, आत्मानात्म विवेक, हे सगळे विवेक आपल्याजवळ पाहिजेत, म्हणजे मग अशी वेळ येणार नाही. काल आपण 12वी ओवी पाहिली होती. तेवी शिव म्हणा एकदा सगळेजण. तेवी शिवोनी पृथ्वीवरी, तेवी शिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थाची या परी, भासती पदार्थाची या परी, प्रकाशेते एकसरी संवित्ती हे. प्रकाशेते एकसरी संवित्ती हे. संवित्ती म्हणजे ज्ञानशक्ती, असं त्यांनी सांगितलेलं होतं की या शिवापासून म्हणजे ईश्वरापासून, खरं तर शिव सगळीकडे श्रेष्ठच मानलेला आहे, शिव आणि शक्ती. तर ईश्वरापासून पृथ्वीवरील चराचर वस्तूंमध्ये जी भिन्नता दिसते त्यामागे एक संवित्तीच कारण आहे. म्हणजे चराचरामध्ये अधिष्ठानभूत ही ज्ञानशक्ती आहे आणि त्या ज्ञानशक्तीमुळं आपल्याला हे चराचर सगळं विश्व दिसतंय, हे नष्ट पावणारं आहे हे समजतं. त्याच्यावरच्या बऱ्याचशा ओव्या आपण काल पाहिलेल्या होत्या. भगवद्गीतेतले काही संदर्भही पाहिले होते, ज्ञानेश्वरीतलेही पाहिलेले होते. तर ज्ञानेश्वर महाराजसुद्धा सांगतात की हा जो सगळा पसारा आहे हे सगळं कशामुळं होतं आहे, तर सद्गुरूच्या कृपेमुळं हा मोहमय अंधकार नष्ट होतो आणि त्याला ज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. भ्रांतीपासून सोडवून गुरुवाक्यानं मन स्वच्छ धुवून त्याला आत्मस्वरूपात लीन करायचं किंवा लीन केलेलं आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तई मोहांधकारू जाईल, जयी कृपा गुरुकृपा होईल पार्थागा. 4थ्या अध्यायातली ओवी सांगितली होती. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. तर एकदा या भ्रांतीपासून आपलं मन हिरावलं गेलं, गुरुवाक्याने स्वच्छ झालं आणि आत्मस्वरूपाशी लीन झालं की आपल्याला या दुःखातून मुक्ती होईल. शेवटी खरं सांगा, आपल्याला जे चिरंतन सुख आहे ते मिळवायचं का तात्पुरतं मिळवायचं? काही बघा मुलं अशी आळशीपणात आयुष्य घालवत असतात, अभ्यास करत नाहीत, लहान वयातली बघा.
मग त्यांना आपण पुन्हा पुन्हा सांगतो का नाही की आत्ता तुला ही मजा वाटेल रे, पण मोठेपणी मग सगळी जबाबदारी सांभाळायला तुला जरा समर्थ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तू आत्ता छान अभ्यास कर किंवा काम कर, सगळ्यामध्ये रमून जा, चांगल्या गोष्टीतलं मन रमव, असं जसं आपण सांगतोय तसंच ज्ञानदेव काय, समर्थ काय, तुकाराम काय आपल्याला पुन्हा पुन्हा समजावून देत आहेत की ह्या कशामध्ये तुम्ही रमा. एक क्षणाचा हा मोह असतो किंवा डाव असतो. हा आयुष्य म्हणजे आपलं क्षणासारखं आहे, भुरकन उडून जातं. आणि म्हणून आता 13वी ओवी बघा शिकायची आपल्याला. म्हणा माझ्याबरोबर. नाही ते चित्र दाविती, नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती. फार सुंदर दृष्टांत दिलेले आहेत या चांगदेव 65मध्ये. परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. नाही ते चित्र दाविती. आता जे काही नसतं, भिंतीवर काही असतं का हो? नाही. पण नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती. आता पहा, नाही ते चित्र दाविती म्हणजे जे नाही आहे, नाही ते चित्र दाखवलं जातं. जगदाकारे ते कसं आहे? हे चित्र म्हणजे जगाच्या रूपानं भासत असतं. पण ते कशामुळं जाणवलं जातं? प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. ज्ञानाच्या प्रकाशाने ते आपल्याला दिसायला लागतं. अनेक प्रकारचं हे जे चित्र आहे ते चित्र म्हणजे खरी भिंतच असते, पण त्याप्रमाणे एकच ज्ञान जगाच्या रूपानं प्रकाशतं. आता त्याच्यासाठी काही छान उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं आपण पुढच्या ओवीमध्ये बघणार. म्हणजे नाही असं अनेक प्रकारचं संवित्ती म्हणजे ब्रह्मचैतन्य किंवा ज्ञानशक्ती काल आपण पाहिलेलं आहे. ही आपल्याला कशामुळं समजते? तर या प्रकाशामुळं, ज्ञानाच्या प्रकाशामुळं समजतं. जे नाही ते चित्रकार चित्र काढत असतो, पण त्याचं चित्र म्हणजे भिंतच असते. तसं एकच ज्ञान जगाच्या रूपानं दिसतं. याच्यासाठी हल्लीच्या काळातलं उदाहरण दिलं जातं बघा. जसं काहीच नसतं, एक पडदा असतो आणि आपण चित्रपट बघायला जातो. पूर्वी तर फार हे होती प्रसिद्ध, म्हणजे त्याच्याबद्दल आसक्ती होती. आता काय झालं, मोठाले LCD काय LED काय मला ते कळत नाही, मोठाले TV आलेले आहेत किंवा अगदी घर म्हणजेच एक हे केलेलं असतं छोटंसं आपलं थिएटर, आणि मग त्याच्यामध्येच सगळे चित्रपट वगैरे आपण पाहत असतो. तर तो TVचा स्क्रीन असू की पडदा असू, त्या पडद्यावर आपण 3 तास किंवा 2 तास जेवढा वेळ चित्रपट असेल इतके रमलेलो असतो की सगळी चित्र, त्याच्यावरचे ते संवाद आणि सगळं घडत असतं. प्रत्यक्ष आपण त्याच्याशी एकरूप झालेलं असतो. किती होतो की ज्या वेळेला शेवट होतो आणि समाप्त, दी एंड म्हणतात, आणि मग तो पडदा फक्त जसाच्या तसा दिसायला लागतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे तर सगळं काय होतं, जसं भिंत तशी तो पडदाच असतो. पण त्याच्यात हे सगळं आलं कुठून? ही एक प्रकारची मायाच म्हटलं पाहिजे की. ही सगळी निर्मिती करतात, नवीन कौशल्यांनी, नवीन टेक्नॉलॉजीनी सगळं निर्माण झालं. पण तसं चित्रकार काय करतो? एखादं चित्र काढतो, पण चित्र म्हणजे ती पुन्हा भिंतच असते, भिंतीवरच रेखाटलेलं असतं. पुन्हा ते पुसूनही टाकता येतं किंवा त्याच्यावर पडदा टाकला की ते चित्र दिसेन असं होतं. तसंच एकच ज्ञान आहे, पण हे जगरूपाने भासतं. जगामध्ये सगळीकडे जे दिसतंय त्याच्यामध्ये परब्रह्माचंच आपल्याला रूप किंवा परब्रह्माचंच ज्ञान हे खरं व्हायला पाहिजे आणि आपण पाहायला पाहिजे. पण आपण तसं पाहत नाही. आपल्याला जे दिसे ते भासे किंवा जे भासे ते दिसे, जे दिसतं ते सगळं आपल्याला खरंच वाटतं. कधी असे बघा, जादूगार हे करत असतात, प्रसंग करत असतात, जादू करत असतात, आणि पुन्हा ते प्रत्यक्षात मात्र काहीच नसतं. आता पूर्वीच्या काळी मात्र चित्रकला फार होती बरं का. म्हणजे हल्ली जसे फोटोग्राफी आहे ना, तशी त्यावेळेला चित्रकला असायची.
मग निसर्गरम्य, ऐतिहासिक अशा विषयांवर धरून समाजरचनेसंबंधी अशा आपल्या कल्पनेनं भिंतीवर रंगानं चित्र काढली जायची. आणि चित्रकाराच्या कल्पनेनुसार चित्र रंगवली गेल्यामुळं वास्तवाशी संबंध, म्हणजे प्रत्यक्षात जरी गुलाब म्हणलं की तो गुलाबी रंगाचा, पण त्यावेळेला वेगळ्या रंगाचे अजून त्यात हल्ली तर सगळ्या प्रकारचे निघालीत फुलं, ते सोडून द्या. पण आपण दुसरं घेऊ उदाहरण की झेंडू म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर 2 रंग असतात. एक पिवळसर रंगाचा असतो, एक थोडासा केशरी, थोडा डार्क रंगाचा असतो. पण तिथं तो हिरवाई रंग दाखवू शकला, कुठल्याही रंगाचे ती चित्र काढू शकत होता. पण त्या चित्रांचं अधिष्ठान काय होतं? भिंत होतं. पावसाच्या पाण्यानं अशा भिंतीवरील चित्र कधी नष्ट झालं तरी ती भिंतच उभी राहते. कधी कधी असे पाणी गळायचं बघा घरातून, आणि मग ते सगळी चित्र खराब होऊन जायची. तसे एकनाथ महाराज म्हणतात की कल्पना अविद्या तेणे झाला जीव, मायोपाधी शिव बोले जाते. कल्पना म्हणजे अविद्या आहे, आणि त्यानं हा जीव निर्माण झालेला आहे. आणि मायोपाधी, मायेच्या उपाधीमुळं शिव बोले जाते, त्याला शिव म्हटलं जातं. तर पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की भिंतीवरील चित्राचं प्रकाशन हे जीवबुद्धीनं संवित्तीच करत असते. संवित्ती जगाच्या व्यवहाराला कारण असते. आणि संत रामदास किंवा समर्थसुद्धा सांगतात की नवरी कमावते, नवरा बसून खातो, ब्रह्मसत्तेच्या आश्रयाने संवित्ती कार्य करत असते, किंवा हा जगत व्यवहार तिच्या सत्तेनं चालतो. पण ज्या चित्रानं भिंतीवर आश्रय केला त्याप्रमाणे अधिष्ठान असं हे ब्रह्म आहे. जशी ती भिंत हे अधिष्ठान आहे, तसं या जगताचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. आणि ज्ञानदेव चांगदेवांना हाच उपदेश करतात की तुझी ही बाह्य स्वरूपमय उपाधी आहे, सिद्धी आहे, तुला बऱ्याच सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, ज्ञानाचं ऐश्वर आहे, तपाचं ऐश्वर आहे, त्याचं मूळ अधिष्ठान जे आहे ते चित्राखालील भिंतीप्रमाणे आहे. आणि तेच तू आहेस, म्हणजे ते परब्रह्म तूच आहेस, हे समजून घे. आता ज्ञानदेवांचे ग्रंथ किती आहेत आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ, त्यालाच भावार्थ दीपिका म्हणतात, म्हणजे गीतेवरचं भाष्य रचले. अमृतानुभव हे ज्ञानेश्वरीचं वार्तिक म्हणजे काय की पहिल्या ग्रंथातला काही उणेपणा असेल तो भरून काढण्यासाठी दुसरा ग्रंथ, त्याला वार्तिक म्हणतात. आणि ते अपूर्ण असेल तर ते पूर्ण करणं. आता जसं एकनाथांची गाथा किंवा भावार्थ रामायण हा उरलेला भाग त्यांच्या शिष्यांनी पूर्ण केलेला आहे. तसं चांगदेव 65 हा ग्रंथ सारभूत ग्रंथ आहे, ते काही वार्तिक नाही आहे. या ओव्या वेदांत सूत्राचं सार आहे. मी जे म्हटलं ना की सगळं वेदांताची जी सूत्रं आहेत, 505 सूत्र आहेत, मग त्याचं सार ह्या 65 ओव्यांमध्ये भगवंतांनी म्हणजे ज्ञानदेवांनी त्यात सांगितलेलं आहे. आता भिंतीवरील चित्र भिंतीपासून अलग आहे का, वेगळं आहे का? नाही, ते भिंतीचाच एक भाग होऊन जातं. भिंत खराब झाली, धुतली, पडली तरी चित्रही खराब होतं, तेही धुतलं जातं, ते पडल्यानंतर नाहीसं होतं. तसंच हे जगत महान विशाल चित्र समजा. यात अनेक प्रकारचे रंग, आकृत्या, वैशिष्ट्य आहेत. परमात्म्यावर म्हणजे भिंतीवर काढलेली जगताची हे विशाल चित्र या आत्म्याच्या प्रकाशानंच दिसतं. आत्म्याचं ज्ञान झालं तर हे आपल्याला या जगताचंही ज्ञान व्यवस्थित होतं. आणि मग ते कुठं कुठं जाणवतं? अणुरेणूपासून शिवापर्यंत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवमध्ये म्हणतात, विभाती यस्य भासा. आपल्याला अमृतानुभव सोपा पडेल शिकायला. सर्वमिदं हा ऐसा श्रुतिकाय वायसा ढेकरू देती. आणि वस्तुभासेची करून हे भासलेसी जाण. एवं भास्य भासकान असे ना येथ. म्हणजे भास्य म्हणजे जे भासतंय ते, आणि भासक म्हणजे जो त्याचा भास करून घेतोय तो. हे सगळं एकच असतं. एवं सकळ प्रकाशाचा प्रकाशू आत्मा तो स्वप्रकाशू. तोची हा जगदाभासू निश्चित जाण. काही गोष्टी युक्तीनं सांगाव्या लागतात,
तर काही गोष्टी प्रमाणानं सांगाव्या लागतात. एखादं प्रमाण सांगितलं की जास्त पडतं. आता अज्ञानी किंवा नास्तिक माणसाला युक्तीचा वापर करून काही सांगावं लागतं, तर आस्तिक माणसाला प्रमाणाने पटवून द्यावं लागतं. आणि दृष्टांतानं सांगणं, युक्तीनं सांगणं हे आवश्यक असतं. आता जी काही ग्रंथ आहेत त्याला प्रमाण म्हणतात. म्हणजे शिवसूत्र, गीता, उपनिषद, श्रुती यांनी प्रमाण म्हणून पटवावं लागतं. बघा ना, आपल्याला काही सांगायचं असलं त्या मायेबद्दल की लगेच मला श्लोक आठवतो, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. किंवा माया कशी आहे इतर ग्रंथात आलेले संदर्भ आपण सांगतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा काय केलं की चांगदेवासारख्या थोर योग्याला उपदेश करायचा असल्यामुळं तो सामान्य माणसाला करायच्या उपदेशापेक्षा उच्च पातळीवरचा करावा लागलाय. सामान्याला सांगावं लागतं की हा देह तुझा नाही, हा मरणाधीन आहे, जाणार आहे, दुसऱ्याचं ठेवणं आहे. काही जण म्हणतात ना की आपल्याला ठेव म्हणून देवाने हा देह दिलेला आहे, मग ती आपण त्याची त्याला आनंदानं परत नको का करायला, शिवाय क्षणभंगूर आहे. पण चांगदेवानं सांगावं लागतं की तू देह नाहीस, तत्त्वमसि. मग तो उपनिषदातलं किंवा वेदातलं जे ज्ञान आहे ते सांगावं लागतं की अरे ते ब्रह्म म्हणजे तू आहेस. अगदी अडाणी माणसाला सांगितलं तत्त्वमसि त्याला कळणार नाही, त्याला सोप्या भाषेत सांगितलं जातं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्ञानी पुरुष हे वस्तू जातातील म्हणजे सगळ्यामधील चैतन्य जे आहे त्याचा स्वीकार करतात. आणि वसिष्ठ मुनींनी सुद्धा प्रभू रामचंद्रांना उपदेश केला होता कसं वागावं. अंतरेको बहिर्नाना, अंतर्बोधो बहिर्जडा, अंतस्त्यागी बहिस्संगी, लोके विचर राघव. आता तू लक्षात ठेव, अंतःकरणात ठेव की तू पूर्ण निष्काम आहेस. मग जगात वावरताना जशी व्यक्ती समोर येईल तसा तू वाग. जशास तसे म्हणतात ना, तसं जोपर्यंत बोध झाला नाही तोपर्यंत बाहेरची सगळी आश्रम वर्ण यांची चौकट आवश्यक आहे. एकदा बोध झाला की अधर्म धर्म, सुख दुःख, पाप पुण्य, निंदा स्तुती हे सगळं समान वाटायला लागतं. म्हणून तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतीर, भक्तिमान मे प्रियो नरहा. किंवा समलोष्टाश्म कांचन ही जी अवस्था आहे 14व्या अध्यायात गुणातीत सांगितलेली आहे. दुसऱ्यात सगळीकडे स्थितप्रज्ञ सांगितलेलं आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युद्धस्व युद्धाय कृतनिश्चय. हे जरा वरच्या पातळीवर सांगावं लागते, ज्याला समजते त्याला. आणि म्हणून शंकराचार्य तर किती त्यांनी स्तोत्रांमधून छान आपल्याला पटवून दिलेलं आहे. फक्त शंकराचार्यांची स्तोत्र वाचली न, ऐकली न आणि समजून घेतली आणि पाठ केली तरीसुद्धा आपल्याला अंतर्ज्ञान व्हायला लागतं, आपोआप आत्मज्ञान व्हायला लागतं. आणि मी कोण आहे याचा नेहमी जो प्रश्न पडतो तो बरोबर त्याचा निराश होतो. ते म्हणतात ना, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च प्राण संज्ञे, न भूमिर्न वायू न वै पंचकोश, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. यातलं मी काहीच नाही आहे. पंचकोश आहेत देहाचे, तेही मी नाही आहे. मी मन नाही, मग बुद्धी नाही, मी प्राण नाही, काहीच नाही आहे. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तसं त्याच ह्याच्यामध्ये एक छान म्हणले बघा, न पुण्यम न पापं न सौख्यं न दुःखं, न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं च भोक्ता, भोज्यं न भोक्ता, चिदानंदरूप शिवोहम शिवोहम, चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. म्हणजे मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सौख्य नाही, मी दुःख नाही, मंत्र नाही, तीर्थ नाही, वेद नाही, यज्ञ नाही, भोजन नाही, भोज्य पण नाही, म्हणजे जे खायचे तेही नाही. तर मी कोण आहे? शिवोहम शिवोहम. आत्ता जे सांगितलं शेवटच्या क्षणी ते की हा सगळ्यातला जो भेद आहे तो चांगदेवाचा दूर करायचा.
आणि म्हणून त्यांनी हे समजावून दिलेले 14व्या ओवीतून की जगताचा आकार घेऊन जे जे प्रकाशित होतं त्यात अणुरेणूपासून सर्व परमात्माच आहे. म्हणून समर्थसुद्धा छान मनाच्या श्लोकात सुंदर सांगतात बघा, नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. पण हे समजायचं कसं? तया पाहता पाहता तेचिया झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वई बुडाले. बघण्याजोगं काहीच उरतच नाही, सगळं संपूनच जातं. म्हणून प्रकाश येते संवित्ती जगदाकारे. या ओवीतला फक्त एवढा जरी आपण आशय लक्ष ठेव की प्रकाश येते संवित्ती जगदाकारे, या जगताच्या रूपानं हे जे सगळं आपल्याला प्रकाशित होतंय तेच ज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हा जगताचा आकार किंवा जगत हे सगळं ब्रह्ममयच आहे, ब्रह्मरूपच आहे. एवढं आपल्याला एकदा ज्ञान झालं की आपल्याजवळचं अज्ञान हळूहळू कमी होईल. प्रत्येकामध्ये भगवंत आहे. मग अशी बघा एक छान कथा ऐकली की भाव पाहिजे, त्या भगवंताच्या ठिकाणी सगळा साक्षी भाव पाहिजे. तो आहे आपलं सगळं करणारा. एक अगदी राजा असतो आणि याच्यामध्ये नाही, वेळ संपत आलेली आहे, थांबूया आपण इथेच. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभा गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची खेले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.